बारिश बारिश. हा बघा पाऊस आता क्लिअर दिसतोय बघा. तरी बघा मित्रांनो आपल्या घराच्या इथे आपली देवीची जत्रकाठी आलेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी विघ्नेश ठसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वात आधी मित्रांनो, हनुमान जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आहे हनुमान जयंती आणि आमच्या गावामध्ये खूप भारी उत्सव असतो. हल्लीच खूप म्हणजे हनुमान जयंती पहिल्यापासून आम्ही साजरी करतो, पण हल्ली त्याचं स्वरूप खूप भव्य दिव्य आहे. तर माझा ॲक्च्युली थांबायचा विचार नव्हता गावी ह्यावेळी, कारण सुट्टी नव्हती, पण एक दिवस एक्स्ट्रा सुट्टी करून मी थांबलो. म्हटलं की तुमच्यापर्यंत हा उत्सव पोहोचवूया. तर तेच सकाळी थोडा उशीर झाला उठायला, कारण का आपण काल रात्री पण एका चांदोरे गावामध्ये जत्रेसाठी गेलो होतो जत्रा पाहायला. तर 1-2 वाजता तिथून आलो, त्यानंतर झोपून सकाळी लवकर उठलो. ॲक्च्युली हा हनुमान जयंतीचा कार्यक्रम आमच्या गावी सकाळपासूनच स्टार्ट आहे. जसं की 6 वाजल्यापासून ते काकड आरती आणि संपूर्ण त्यांचं अभिषेक वगैरे असतो. पूर्ण एकदम ही पूजा एकदम सात्विक पद्धतीने केली जाते. तर तेच आहे, केला आम्ही मजापैकी वगैरे सगळं झालेलं आहे. आता जातो आहे मंदिरामध्ये, उठलो आहे थोडा लेट, तर जातो आरतीसाठी मंदिरामध्ये आणि बघूया अजून काय दिवसभरात काय मजा मस्ती करतात ते गावामध्ये, ते तुम्हाला नक्की दाखवतो. चला मग आपल्या व्हिडिओवरती मित्रांनो नक्की लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढे अजून व्हिडिओमध्ये काय काय धमाल करतो आहे. हे बघा मित्रांनो, पूर्ण आमच्या गावामध्ये असं रस्त्याला पूर्ण अशी ही रांगोळी काढलेली आहे पूर्ण गावामध्ये बघा. तर तेच बघा, आता गावापासून आमचं थोडं असंच बाहेर हे मंदिर आहे. 1 मिनिटावरच आहे, असं काही नाही. पण जे आपलं ते तुम्ही पद्मावती मातेचं जे मंदिर बघितलं होतं ते खूप थोडं लांब आहे, तर त्यामुळे ते वेगळं दाखवलं होतं. चला तर मग आता जाऊया. आता आरतीची वेळ झाली आहे, तर सगळेजणं आलेत, जमलेत मंदिराजवळ. आपण देखील आलो आहे बघा. सगळे गावकरी हळूहळू येत आहेत आणि आता आरतीला सुरुवात होईल. बरेच जण होते ज्यांनी नकार दिला होता की शत्रूच्या पक्षातला, शत्रूच्या घोट्यातला माणूस आपल्यामध्ये येऊन आपला म्हणजे वाईटच करणार आहे. पण हनुमंताला विचारलं तर हनुमान म्हणतो नाही, बिभीषणाला आपण घेऊ शकतो. आणि त्यांनी बिभीषणाला घेतला आणि आम्हाला माहिती आहे की बिभीषणामुळे रावणाचा वध करता आला आम्हाला. म्हणजे एवढी प्रगाढ बुद्धिमत्ता होती. आरती घ्या मित्रांनो. बघा कांदेपोहे खायला आहे मित्रांनो, कांदेपोहे आलेले.
तर असाच प्रसाद नाना बदल त्याचे पाठले काय घरी आपल्याला तयार होईल. हे बघा मित्रांनो, आमच्या इथे हनुमान जयंतीनिमित्त गावी असा एक महाप्रसाद पण असतो. तर बघा जेवण आहे, सर्व आता गावकरी येतील आणि जेवतील आणि थोड्याच वेळाने आपली काठी पण फिरवणार आहेत, जी जत्र काठी असते. ते बघा हे खालूबाजावाले पण सर्वजण आलेले आहेत, ते जेवून घेतात. त्यानंतर मग काठी नाचवतील गावागावात. खूप मजा असते मित्रांनो. हे बघा आता सर्वजण लहान पोरं वगैरे सगळं जण जेवायला आलेत. आपण पण थोड्या वेळाने जेवून घेऊया आणि मग नंतर काठी फिरवूया. तर बघा मित्रांनो, या जेवायला बघा जेवण आलेलं आहे आपलं. पनीरची भाजी आहे, राईस आहे, पापड आहे आणि स्वीटमध्ये जिलेबी आहे. सर्वजण जेवून घेऊया. हे बघा मित्रांनो, गावी पाऊस पडण्यासारखं वातावरण झालं आहे. जसं की मे जून महिन्यामध्ये असतं ना, आगोट पडतो बोलतात आपण त्याला, तसं वातावरण झालं आहे बघा पूर्ण सर्वीकडे. मस्त वाटतं एकदम. हवा थंड सुटली आहे आणि बघा ऊन एकदमच कमी गेलंच आहे म्हणजे ऊन. आणि आता थोड्याच वेळात आपले काठी नाचवायचं हे सुरू होईल आपल्या गावात. आणि हवा बघा कशी सुटली मित्रांनो. ऊन येऊन जाऊ नये, मस्त वातावरण आहे. थोडं आज थंड वाटते गावाला. हे बघा मित्रांनो, गावी आलो आहे आणि पाऊस सुरू झाला आहे. त्यावेळी आपल्याला सगळं काय बघायला भेटतं आहे. हे बघा दिसतंय, मगाशीच पावसाचं बोललो तुम्हाला, वातावरण झालं आहे. हे बघा खूप सुंदर आणि पाऊस पडायला देखील लागला. तुम्हाला दिसतोय की नाही काय माहीत नाही. बघा हां बारिश हा बघा पाऊस आता क्लिअर दिसतोय. बघा पूर्ण पाऊस पडतोय. बघा काठी येण्याची तयारी झाली आहे सर्वांची, पण पाऊस आला आहे त्यामुळे तुर्तास थांबलेले आहेत सर्व. चला तर मी पण तयार झालो, बाहेर जाऊया थोडा वेळ. आणि मित्रांनो, बोलतात ना एक मातीचा सुगंध जो सुटतो पहिल्या पावसामध्ये, त्याचा आनंद घ्यायला भेटला आहे. मातीचा भारी वास येतोय ना. हो, अवकाळी पाऊस. आणि मित्रांनो एकच नंबर बघा गावचं चित्र बघा कसं एकदम हे झालंय. वाव, खूप सुंदर. आणि मातीचा सुगंध मित्रांनो काय सांगू, एकच नंबर. खूप भारी वाटतंय. हे बघा मित्रांनो, लेझीम आता आपल्या मंदिराजवळ खेळत आहे. हे बघा मित्रांनो, दातावरती काठी घेतली आहे बघा. बॅलेन्सिंग एवढी मोठी काठी दातावरती घेतात मित्रांनो बघा.
हे बघा मित्रांनो, आता अशी घरोघरी ही आपली जत्रकाठी येते आणि इथे तिला मानाने अशी पुजतात बघा. ते आमचं मूळ घर आहे मेन. तिथे आता बघा आजी आहे, मम्मी आहे, त्या ठिकाणी तिथे काठीची पूजा करतात. तरी बघा मित्रांनो, आपल्या घराच्या इथे आपली देवीची जत्रकाठी आलेली आहे आणि आता इथे आपली पूजा होईल देवीची. हे बघा जत्रकाठी आहे. तर मित्रांनो, बघितलं कशा प्रकारे आपण हनुमान जयंती उत्सव साजरा केला. आपल्या गावामध्ये जत्रकाठी आली, ती फिरवली, प्रत्येक घराने तिचा मानपान दिला आणि मजा मस्तपैकी आपण लेझिम वगैरे नाचलो. खूप मजा आली आणि पावसाची हजेरी मित्रांनो, अचानक भयानक अवकाळी पाऊस आला आणि ठीक आहे. आजच्या दिवसात 3 दिवसात बरंच काय अनुभवायला मिळालं गावाला. असंच थोडं माइंड फ्री झालं. मुंबईच्या शहरातल्या धगधगत्या जीवनातून थोडा निवांत भेटला. आता परत माझा परतीचा प्रवास होतो आहे मित्रांनो. आता मुंबईला निघालो आहे मी. मम्मी पप्पावर हात आहेत, दादा वगैरे पण लेट येतो, पण मला लवकर जायचं आहे कारण का उद्या परवापासून मला ऑफिसला जायचं आहे. त्यामुळे मग निघतो आहे मी आता. चला तर मग तुर्तास तुमची रजा घेतो. हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आपले गावचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. मी मे महिन्यामध्ये येईन तेव्हा पुन्हा देखील काही ना काहीतरी कंटेंट नक्की आणेन. चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन असेल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, बाय.